मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर विमानतळाच्या धावपट्टी जवळ आढळला संशयास्पद ड्रोन। अद्याप कुणालाही अटक नाही, पोलिसांकडून तपास सुरू। देशमुख हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण, आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार। देशमुख प्रकरणी ठोस कारवाई अद्यापही नाही। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी 4 पोलीस निलंबित। परभणीचा मोर्चा नाशिक जवळ आला असता कारवाई, पोलीस अधिकारी आणि 3 पोलीस अंमलदार निलंबित। जरांगेंच्या मेहुण्यासह 9 वाळू माफिया तडीपार, जालना उपविभागीय न्याय दंडाधिकाऱ्यांच्या वतीनं कारवाई। 6 गुन्हेगार जरांगेंच्या आंदोलनामध्ये सहभागी असल्याची माहिती। राजन साळवींच्या पक्षप्रवेशासंदर्भात शिंदेंसोबत चर्चा नाही। राजन साळवी शिंदेंसोबत जाणार। रत्नागिरीमध्ये 15 तारखेला मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होणार, उदय सामंतांची माहिती। मनसे पक्ष वाढवण्यावर भर द्या, राज ठाकरेंच्या मनसे नेत्यांना बैठकीत सूचना। तर राज ठाकरेंच्या जीवावर आम्हाला मतं मिळाली, अजित पवारांसारखी भाजपच्या जीवावर मतं नाही मिळाली, संदीप देशपांडे यांचं अजित पवारांना उत्तर। बंद दाराआडची चर्चा अजूनही मला माहित नाही, 2019 सालच्या चर्चेबाबत फडणवीसांचा खुलासा। तर फडणवीस अर्धसत्य सांगतायत, आदित्य ठाकरेंचा टोला। शहांनी शब्द पाळला असता तर पुढचं घडलंच नसतं, राऊतांनी सुनावलं। 2019 ला शरद पवारांनी ठाकरेंसोबत प्रीपोल समझोता केला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप। तर शहांनी शब्द पाळला असता तर पुढचं काही घडलंच नसतं, खासदार संजय राऊतांचा पलटवार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज 61वा वाढदिवस। ठाण्यामध्ये रात्रीपासूनच कार्यकर्त्यांची शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी। बुलढाण्यामध्ये केस गळतीचा धोका वाढला, अनेक नवीन गावात नवीन रुग्ण आढळल्यानं नागरिकांमध्ये तणावाचं वातावरण। जिल्हा प्रशासन गंभीर नसल्याचा स्थानिकांचा आरोप। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।